आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या महोत्सवानिमित्त जी मालिका चालू केली होती त्यामधीलच एक भाग म्हणून आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून जी ग्रंथसंपदा झाली त्या ग्रंथसंपदेबद्दल काही माहिती पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपण प्रथमतःच स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज या ग्रंथाची माहिती जरा पाहणार आहोत। आणि त्यामध्ये स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज हा जो काही प्रबंध त्यांनी लिहिला होता त्याच्यामध्ये त्याचा जो ग्रंथ तयार झाला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी भारतातील शेतीची लहान लहान धारणक्षेत्रे आणि त्याच्यावरील उपाय म्हणजे शेती कशी विभागली जात आहे, शेतीचं कसं तुकडीकरण होत आहे, लहान लहान क्षेत्रामध्ये तिचं विभाजन झाल्याने एकूणच वाढत्या लोकसंख्येचा विचार करता हे देशाच्या एकूण आर्थिक विकासाच्या अडचणीचा आणि अडसरीचा कसा भाग होतोय हे त्यांनी दाखवून देण्यासाठी तो प्रबंध लिहिला अथवा तो ग्रंथ तयार झाला। त्याच्यामध्ये त्यांनी आर्थिक माहिती असेलच, सामाजिक उणिवा असतीलच आणि एकूणच शेतीवरती आधारित कुटुंबांची संख्या आणि त्याच्याकरता नवीन उद्योगांची निर्मिती का करावी लागेल याची देखील सखोल एक प्रकारची विवेचना त्यांनी केलेली आहे। अगदी त्याप्रमाणेच त्यांनी अजून एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो ग्रंथ म्हणजे त्यांचा नॅशनल डिव्हिडंड इन एशियंट इंडिया म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये असताना त्या भारतामध्ये एकूणच संपत्तीचं जे विनयन होत होतं त्याच्यामध्ये एक प्रकारची संपत्ती कशी लुटली जात होती, ब्रिटिश काळामध्ये भारतीय संपत्तीची कशी लूट होत होती याचा देखील त्याच्यात त्यांनी अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो। त्याच्यानंतर आपण अजून काही त्यांचा ग्रंथ पाहू शकतो। त्याच्यामध्ये आपण अनहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जातीची विभागणी तिचं एकूणच माहिती त्यामध्ये आलेली आहे आणि जाती कशा राष्ट्रविरोधी आहेत आणि त्यातूनच त्यामुळे समाजामध्ये एकसंघपणा येत नाही आणि राष्ट्र म्हणून जी काही संकल्पना आहे ती त्याच्यामुळे मूळ रूप धारण करू शकणार नाही हे देखील त्यांनी त्या ठिकाणी एक चिंतातूर मनाने चिंताग्रस्तता व्यक्त केलेली दिसून येते। असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला रेव्होल्यूशन अँड काउंटर रेव्होल्यूशन हा देखील त्यांचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे, क्रांती आणि प्रतिक्रांती। त्याच्यामध्ये त्यांनी जी काही व्यवस्था आहे त्याच्यामध्ये दोन विभागणी आणि त्या दोन विभागणीतून वर्चस्ववादी सत्ता आणि तिच्या हाताखाली काम करणारी एक पिळवणूक करून घेणारी व्यवस्था अशा वर्चस्ववादी व्यवस्था ज्याला प्रस्थापित आपण व्यवस्था म्हणू शकू आणि त्याच्या एकूणच अंगीकारणाने त्याच्या हाताखाली दबली गेलेली पिचली गेलेली दुसरी जी व्यवस्था असते जी शोषणकारी असते, जी शोषण सहन करत असते म्हणजे शोषण करणारा आणि शोषित होणारा असा जो काही एक भाग आहे त्याची एकदम सखल मांडणी त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे। आणि त्याच्यामध्ये त्यांनी भारतीय प्राचीन संस्कृती त्याच्यामध्ये असणारी एक अनिष्ट अशी प्रथा रूढी आणि त्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना ज्यामध्ये हिंदू देवदेवतांचे असतील इतर असतील ज्याच्यामध्ये असणारी एक विक्षेपित मांडणी आणि त्याच्यामधून असणारी एक जातीय रूढी आणि त्यामधून येणाऱ्या एक प्रकारचा चालीरीतीतला एक प्रघात तो मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे ज्याच्यामध्ये भारताची विभागणी कशी आहे हे खरं तर त्यामध्ये दिसतं आणि त्यातूनच सत्ता राबवणारी एक वर्चस्वी व्यवस्था असते आणि तिच्या हाताखाली दमन झालेली एक व्यवस्था असते हे दाखवण्याचा प्रयत्न त्यामधून त्यांनी केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये शोषित वंचित पीडित या लोकांची अवहेलना कशी होते, जातीयता काय काम करते आणि एकूणच जातीप्रथेमुळं काय होतं हे देखील त्याच्यामध्ये दिसून येतं। आणि धार्मिकतेचं वाढलेलं स्तोम आणि धार्मिकतेमधून असणारी अंधश्रद्धा यातून आणि एकूणच माणसाच्या विकासाचा दर कसा खाली येतो हे देखील त्यामध्ये दिसून येतं। त्याच्यानंतर आपल्याला भारतामध्ये महत्त्वाच्या गोष्टी पाहत असताना थॉट्स ऑन पाकिस्तान ज्याच्यामध्ये अल्पसंख्याक लोकांची मांडणी, त्यांच्यातील महिलांची एकूणच होणारी पिळवणूक अथवा त्याचे होणारे एक प्रकारचं शोषण हे देखील त्यामध्ये त्यांनी मांडलेलं दिसून येतं। त्याच्यानंतर आपण अजून काही ग्रंथ पाहत असताना त्यांची भारतातील जाती, त्यांची उत्पत्ती आणि विकास याचा देखील अभ्यास एका ग्रंथामध्ये यांनी केलेला दिसून येतो।
आणि त्यामध्ये त्यांनी भारतात जाती कशा तयार झाल्या, त्या कशा टिकून आहेत आणि त्यामुळे काय होतं हे देखील विस्तृतपणे मांडलेलं आपल्याला दिसून येतं. अगदी त्याचप्रमाणे त्यांचे अजून ग्रंथ पाहता येतील, ज्याच्यामध्ये आपण त्यांचा बुद्ध अँड हिज धम्मा म्हणजे तथागत बुद्धांचा विचार आणि त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांची प्रज्ञा, करुणाशील यांचा जो विचार आहे, दुःखावरती मात करण्याचा त्यांनी सांगितलेला अष्टांगिक मार्ग असेल, त्यांची जी आर्य सत्य आहेत त्या सर्वांच्या एकूणच मांडणीचा भाग त्यामध्ये आलेला दिसून येतो आणि त्यामधून एक प्रबुद्ध भारत कसा निर्माण होईल हे देखील त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि आपण अजून त्यांचा ग्रंथ पाहिला आपला बुद्ध की कार्ल मार्क्स हा देखील ग्रंथ अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये आणि बुद्धाची विचारसरणी यांची मांडणी करून त्याच्यामध्ये असणारी एक विचारधारा ही देखील त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली दिसून येते. अगदी त्या प्रमाणेच त्यांनी अजून ग्रंथ लिहिलेले आहेतच, ते पाहत असताना आपल्याला ते दिसून येतात. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी ग्रंथांची मांडणी करून अनेक ग्रंथ तयार करण्याचं काम केलं आणि त्या ग्रंथामधूनच त्यांनी त्यांची वैचारिकता मांडण्याचं काम केलेलं दिसून येतं. बाबासाहेबांचे विचार हे असे लिखाणातून पुढे आलेले आहेत हे आपल्याला दिसून येतं. अजून भरपूर त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत आणि त्याच्यामधून सुद्धा त्यांनी मांडणी केलेली आहे. आपल्याला तो अभ्यास केल्यानंतर समजून येईलच किंवा त्याचा एकूणच ग्रंथांचा अभ्यास केलाच तर त्यांचे जे काही महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने जे काही साहित्य निर्माण केलेलं आहे किंवा त्याचं संपादन केलेलं आहे ते आपण अवश्य वाचणं गरजेचं आहे. आणि वेळोवेळी ज्या नवीन लेखकांकडून साहित्यकांकडून जी मांडणी केलेली असते त्याचा देखील आपण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आंबेडकरांचा अभ्यास करताना त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. एवढंच या निमित्ताने बोलतो आणि आपण आज थांबूया. धन्यवाद.